धुले शहर में होम गैस एजेंसी के खिलाफ ग्राहकों में भारी नाराजगी देखने को मिली, जहां बुकिंग के बावजूद समय पर सिलेंडर नहीं मिलने की शिकायतें सामने आई है। नाराज नागरिकों ने एजेंसी के बाहर प्रदर्शन करते हुए रास्ता जाम किया, जिससे कुछ समय के लिए यातायात बाधित हो गया। मौके पर पहुंची पुलिस ने हालात को संभालते हुए स्थिति सामान्य की। ग्राहकों ने आरोप लगाया कि ओटीपी आने के बावजूद सिलेंडर नहीं दिया जा रहा और कालाबाजारी की आशंका जताई जा रही है। ग्राहकों ने प्रशासन से इसके खिलाफ सख्त कार्रवाई करने की मांग की है। मिळत नाही, हे चौथी वेळेस आलो तरी हे फजिती करतात, सांगतात की गॅस आलेला नाही, तो उमेदवाराचा चिठ्ठा मारून घेतात बरोबर। हे म्हणतात ऑनलाईन तुमच्या याच्याकडून कार्ड घ्या तेव्हा आम्ही देईल, हे यांनी डुप्लिकेट चिठ्ठा मारून आम्हाला फसवणूक केली आहे आणि सांगितले। त्यानंतर म्हणजे बुकिंग केलेलं आहे त्याचा शनिवारी मला फोन आला गाडीवाल्याचा की बुवा 7-8 वाजता साईबाबा मंगल कार्यालयाजवळ आम्ही 34 सिलेंडर आणतोय, तर त्याच्यात तुमचं नाव हे तुम्ही घ्यायला येऊन जा। तर 8 वाजता मी गेल्यानंतर मला नंतर फोन येतो, तुम्ही आज काही येऊ नका, मी तुम्हाला घरी सिलेंडर द्यायला दुसऱ्या दिवशी। अजून आला नाही, आता म्हणतात 2 दिवसांनी देऊ। कसं काय देणार यार, 2दा पावत्या फाटलेल्या, याचा अर्थ यांनी 2 पावत्या पाडून यांनी दुसऱ्यांना विकून टाकल्या ब्लॅकमध्ये। आणि दादा ही 20 तारखेची बुकिंग आहे, ही 20 तारखेची बुकिंग केली आहे बघा, ही 20 तारखेची एंट्री काल झाली आहे, यानी 20 दिवस गेले, आता 25/4ला तुम्ही बुकिंग करा, यानी 45 दिवसला बुकिंग करा और 10 दिवस नंतर डिलिव्हरी, यानी 55 दिवस मला शिकल लावून दिलेलं आहे आणि सांगितलं तुला पूरा गोल चालू आहे का? नोंदणी केली होती का? त्याच्यानंतर 18 जानेवारीला नोंदणी कधी केली तुम्ही? नोंदणी केलेली 12 तारखेला। 12 तारखेला नियम असा आहे की तुम्ही त्या दिवशी सिलेंडर घेतला त्याच्यानंतर 25 दिवसांनी सिलेंडर घेतल्याचे हा बुकिंगचा विषय नाही आहे, बुकिंगचा विषय येत नाही। बुकिंग केव्हाही करू शकता तुम्ही, पण सिलेंडर घेतल्यानंतर 25 दिवसानंतर तुम्हाला सिलेंडर मिळतं। आता आमचे झालेले 2-2 महिने होऊन गेले, बुकिंग करून 20-20 दिवस होऊन गेले, तरी आम्हाला सिलेंडर भेटत नाही। आणि मला सांग मेसेज आले मेसेज काय सांगतो आम्हाला, ओटीपी येऊन जाते 1 महिन्यापासून पण तरी सिलेंडर नाही।